नमस्कार. टुडे वी स्टार्ट प्रॉब्लेम सेट 5. आज आपण संख्येचा प्रश्न क्रमांक 5 सुरू करणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न पहा. मराठी आणि इंग्लिश दोन्हीही सांगतो, त्यामुळे नीट पाहायचे काळजीपूर्वक. मी गणित वाचतोय. पहा मराठीतलं सेगमेंट ए बी इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. ह्या बाई एक्स वाय प्लेन आहे, हा वाय ॲक्सिस याला पॅरलल आहे. सेगमेंट काय असेल ए बी. ओके. अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए आर 1 3. या पॉइंट ए चे कोऑर्डिनेट 1 आणि 3 आहेत. देन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट कॅन बी. आता काय सेगमेंट ए बी इज पॅरलल टू वाय ॲक्सिस, बरोबर. तर आता बघा बी चे कोऑर्डिनेट काय असतील असं विचारले. रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर आहे. मग मी वाय अक्षाला समांतर काढला. ए बिंदूचे निर्देशक 1 3 आहेत, तर बी चे निर्देशक टिंब असतील. आता बघा असं असतं बघा, म्हणजे इथं किती आहे 1 आहे आणि इथं किती आहे 3 आहे असल्याचा अर्थ. आता इथं एक्स निर्देशक एकच असेल आणि वाय निर्देशक बदलेल ना त्याचा. मग तो ऋण असू शकतो, धन असू शकतो, इथपर्यंत असेल तर इथं असू शकतो. म्हणजे याच्यातून काय ह्या वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा कोणता निर्देशक सारखा असेल, एक्स निर्देशक सारखा असेल. एक्स कोऑर्डिनेट इज सेम, बरोबर आहे का बघा. म्हणजे याचं उत्तर किती 1 बघा. 3 1 5 3 3 0 आणि 1 वजा 3. काय उत्तर येईल याचं? करेक्ट. एक्स निर्देशक 1 आहे बघा. डी चा पर्याय डी. प्रश्न संग्रह 5 मधलं पहिलं गणित चाललंय आपलं, बरोबर आहे का बघा उत्तर. आता दुसरं गणित पहा. आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स डॅश डॅश lies to the right of the origin on x axis. बघा बरं का. आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स खालचे बिंदू डॅश डॅश लाईज टू द खालील बिंदू पैकी कोणता बिंदू राईट ऑफ. राईट म्हणजे उजव्या बाजूला. ओरिजिन ऑन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या ओरिजिनच्या उजव्या बाजूला असेल, बरोबर का. इकडे असणारा बिंदू काढायचा आहे. बघा बरं पहिला बिंदू आता मराठीत बघा. खालीलपैकी टिंब हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे असेल. पहिला वजा 2 0. आता वजा 2 0 0 म्हणजे y 0 आहे, म्हणजे एक्स अक्षावर आहे. इथं कुठेतरी असेल बघा. हा वजा 2 0 इथं असेल. दुसरा 0 2 याचा x 0 आहे, म्हणजे हा y अक्षावर असेल. 0 2 म्हणजे इथं असेल. x निर्देश सॉरी हा बरोबर आहे. पुढे तिसरा 2 3. समजा इथं 2 आहे, इथं 3 आहे, म्हणजे हा इथं असेल. आणि चौथा 2 0 2 0 y 0 आहे, म्हणजे x वर असेल बघा. हा कोणता आहे? आरंभ बिंदूच्या उजवीकडे असेल, x अक्षावर नाहीये. हा बिंदू आहे बघा 2 0 वाला, म्हणजे डी उत्तर असेल. वजा 3 4 या बिंदूचे बघा बरं का. वजा 3 4 वजा 3 4 हा बिंदू कुठे येईल बघा. वजा 3 इथं वजा 1 आहे, वजा 2 आहे, हा वजा 3 आहे आणि 4 इथे येईल. हा 4 आहे समजा, इथे येईल बघा. या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर टिंब आहे बघा बरं का. वजा 3 4. आता आरंभ बिंदू पासूनचं अंतर काढायचं आहे. परत गणित वाचा. तिसरं डिस्टन्स ऑफ पॉइंट -3 4 फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन म्हणजे हा याचे कोऑर्डिनेट 0 0 असतात. म्हणजे समजा पहिला पॉइंट ए घेतला -3 4 आणि दुसरा घेतला ओ 0 0. फाइंड डिस्टन्स एओ. एओ हे अंतर काढा. अंतराच्या सूत्राने आरंभ बिंदू पासूनचं कोणत्या बिंदूचं अंतर हे वर्गमुळात x वर्ग अधिक y वर्ग असतं.
डिस्टन्स बिटवीन एनी पॉइंट्स अँड ओरिजिन इज रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जर हे समजलं, याला एक्स घ्या आणि याला वाय घ्या. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, वर्ग नेहमी धन असतो असे. नाही समजलं, हे दोन पॉइंट घ्या, याला x1 y1 x2 y2 म्हणा. मग सूत्र लिहा x2 वजा x1 चा वर्ग आणि y2 वजा y1 चा वर्ग. सूत्रात किती घाला, x2 किती आहे 0 वजा x1 किती आहे वजा 3 आहे, म्हणजे कंस करा, मोठा कंस करून घ्या. y2 किती आहे 0 वजा y1 किती आहे 4 वजा वजा अधिक होईल. 0 वजा 4 म्हणजे वजा 4 राहील. 0 आणि 3 म्हणजे 3 चा वर्ग आणि वजा 4 चा वर्ग. वर्ग नेहमी धन असतो. असं पण 5 येईल, तसं पण 5 येईल. पर्याय सी असेल. चौथं, a line makes an angle of 30 degree with the positive direction of x axis. 30 डिग्री म्हणजे हा थीटा आहे. सो स्लोप ऑफ द लाईन, एका दिशेने x अक्षाच्या धन दिशेने 30 अंशाचा कोन केला आहे, म्हणून त्या म्हणजे m बरोबर tan थीटा tan 30. tan 30 ची किंमत वर्गमुळात 3 आहे. नीट बघा, 4 3 आहे, वर्गमुळात 3 आहे का 1 वर्गमुळात 3 आहे. बघा 127 वर 4 आहे. tan 30 1 वर्गमुळात 3 आहे, 1/√3. बरोबर आहे. कोणता पर्याय आहे, सी से. ओके, आता आपण प्रश्न दुसऱ्यामध्ये जाऊया. प्रश्न दुसरा काय दाखवायचंय, मी तुम्हाला सांगितलंय दोन्ही पद्धतीने दाखवता येतं, पण आता आपण स्लोपची पद्धत घेऊयात. खालील बिंदू एक रेषा आहेत, तिने ठरवा. त्यातलं दुसरा घेतो P1 2, त्यानंतर Q2 8/5 आणि R3 7. ओके, बघा प्रथम रेषा PQ चा चढ काढू. फाइंड स्लोप ऑफ लाईन PQ. मग P1 2 x1 1 y1 2 x2 2 बरोबर आहे. स्लोप ऑफ लाईन PQ, रेषा PQ चा चढ. चला किमती बघा, y2 8/5 वजा 2 आणि x2 2 वजा 1 खाली 1 राहील. छेद समान करा, खाली 5 ने म्हटलं वर 5 ने 5 2 10 8 वजा 10. चिन्ह समान वजा करू, वजा 2/5 भागिले 1 म्हणजे इतकंच राहील. आता रेषा QR चा चढ काढू. फाइंड स्लोप ऑफ लाईन QR. Q चे लिहा 2 8/5 आणि R लिहा 3 6/5. x1 2 y1 8/5 x2 3 आणि y2 6/5. स्लोप ऑफ लाईन QR, रेषा QR चा चढ. सूत्रात किमती भरूया. y2 6/5 आणि हा 8/5 भागिले x2 3 आणि 2 खाली 1 राहील. बघा वर छेद समान आहे, 6 वजा 8 चिन्ह समान वजा करू, वजा 2/5 आहे आणि भागिले 1 हे म्हणजेच हे -2/5 म्हणजे वजा 2/5 ची सारखं आलं. बघा स्लोप ऑफ लाईन PQ, स्लोप ऑफ लाईन QR, रेषा PQ चा चढ बरोबर रेषा QR चा चढ वजा 2/5 आणि वजा 2/5 बरोबर लिहून टाकलं. बरोबर आहे. दोन्ही रेषांचं चढ सारखं आहे. मग दोन्ही रेषांचं चढ सारखं आल्यानंतर बिंदू Q हा दोन्ही रेषांवर आहे.
पॉइंट Q लाइज ऑन बोथ लाइन्स. बरोबर आहे. बिंदू Q हा दोन्ही रेषांवर आहे. पॉइंट Q लाइज ऑन द बोथ लाइन्स आणि हेन्स P डॅश Q डॅश म्हणून पॉइंट PQR कोलिनियर किंवा बिंदू PQR हे एकरेषीय बिंदू आहेत. ही सगळ्यात सोपी पद्धत. जर दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल म्हणजे अंतराच्या सूत्राने करायचं असेल तरी करू शकतो आपण. अंतराच्या सूत्राने थोडंसं मोठं होईल गणित. कसं होईल बघूयात आपण. P घेतला, Q घेतला, मग डिस्टन्स PQ तर किती भरा. x2 2 वजा 1 चा वर्ग 8/5 वजा 2 चा वर्ग. 2 वजा 1 हा 1 चा वर्ग होईल. हा छेद समान करा. खाली 5 10 वजा 2/5 चा वर्ग होईल. 1 चा वर्ग 1 वर्ग नेहमी धन असतो. परत छेद समान करायला लागेल. 25 ते 25 4 29/25 होईल. म्हणजे हा 29 वर्ग मुळात राहील. खाली 5 येईल. कसं येईल तसं येईल तसं. इथं डिस्टन्स QR x2 सूत्रात किती भरा. एक चा वर्ग वजा 2/5 चा वर्ग सेम आहे बघा. तिसरं डिस्टन्स PR P आणि R घ्या. 3 वजा 1 चा वर्ग 2 चा वर्ग 5 गुणे 10 6 वजा 10 म्हणजे वजा 4/5 4 अधिक 16/25 25 100 116/25 4 गुणिले 29/25 हा 4 बाहेर 2 होईल. असं येईल. हे वर्गमुळात 29/5 येईल. अशा पद्धतीने 3 अंतर काढले. 3 अंतर PQ QR नुसतं PQ लिहा, QR लिहा, PR लिहा चालतंय. याची किंमत आली वर्गमुळात 29/5. ही आली वर्गमुळात 29/5 आणि ही आली 2/5 असं आहे. बरोबर. आता हे नुसतं 29 2 आहे म्हणजे हे मोठे आहे दोघं. PQ अधिक QR डिस्टन्स PQ बरोबर. वर्गमुळात 29/5 वर्गमुळात 29/5 छेद समान 1 1 आणि 1 2 वर्गमुळात 29/5 झाले. हे 2 वर्गमुळात 29/5 आहे म्हणजे डिस्टन्स PR बरोबर. म्हणून डिस्टन्स PR आहे. P डॅश Q डॅश R म्हणून PQR एकरेषीय आहे किंवा R कोलिनियर. अशा दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सोडून दाखवलंय. थोडंसं दुसऱ्यातलं दुसरं गणित होतं, थोडं अवघड वाटलं म्हणून सोडून दाखवलं. ओके. आता म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने केलं तरी उत्तर बरोबर येतंय. तुम्ही ठरवायचं तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटते ती. आता आपण जाऊयात तिसऱ्या गणिताकडे जी सोपी आहे ती तुम्ही सोडवा. आता तिसरं P 0 आणि हा 12 20 फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट ऑफ लाइन सेगमेंट जॉइनिंग P and Q. मिड पॉइंट ऑफ PQ काढायचं तुम्हाला. बरोबर आहे. हे x1 y1 आणि x2 y2 म्हणजे x1 अधिक x2 छेद 2 याची किमती भरायची फक्त बस. x आणि y च्या किमती काढायच्या. चौथं
ए आणि बी या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो? ए आणि बी या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो? पहा तिसरा प्रश्न, चौथा, फाइंड द रेशियो इन विच द लाईन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स A38. बघा हा A38 आणि B-93 B वजा 93 याला y अक्ष, तिथं y अक्षाचे कोऑर्डिनेट असतील आणि गुणोत्तर विचारले कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो? m आणि n आणि y अक्ष, आता y अक्षावरचा बिंदू हा जो y अक्ष आहे, y अक्षावरचा बिंदू जो असतो त्याचा x निर्देशक 0 असतो आणि हा y निर्देशक a, बरोबर आहे का? इथे a b आणि याला p म्हणा. बघा सुरुवात लिहून देतो, तुम्हाला जमणार आहे किंवा मी आपण सोडूया. y अक्ष रेख AB ला बिंदू P0A मध्ये यमासीयन गुणोत्तरात विभागतो. समजा सपोज y axis intersect segment AB in point P0A in the ratio m:n. मग x1 किती होईल? 3, y1 8, x2 वजा 9, y2 वजा 3, m माहित नाही, n माहित नाही आणि मधल्याचे जे असतात ते x y असतात, x0 आणि y a, बरोबर आहे? रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्राने सेक्शन फॉर्म्युला सूत्र लिहा. चला भरायच्या किमती. m x किती माहिती आहे? 0, m माहित नाही, x2 किती आहे? वजा 9, n माहित नाही, x1 किती आहे? 3, y किती आहे? a, m माहित नाही, y2 किती आहे? वजा 3, n माहित नाही आणि हा किती आहे? 8. आता बघा 0 बरोबर गुणाकार एक वजा नाही म्हणून हे वजा 9m आणि हे 3n होईल. इकडे a हे इथे गुणाकार वजा नाही, वजा 3m 8n आणि भागिले m अधिक n होईल. काही केलं नाही, आकृती समोर आहे तुमच्या, इथपर्यंत सोडवलं. हे भागिले इकडे गुणिले 0 झाले, 0च राहील ना. शून्याला कोणी बोललं तर 0, हा वजा 9m इकडे आल्यावर अधिक होईल. आता n इकडे भागिले आणा आणि 9 तिकडे भागिले नाही. झालं? एकाच 3 गुणोत्तर आलं. बघा तुम्ही a ची पण किंमत काढता येईल तुम्हाला. बिंदूचे निर्देशक किंवा कोऑर्डिनेट a बरोबर वजा 3 गुणिले m ची किंमत 1 टाका आणि n ची किंमत 3 टाका. गुणाकार एक वजा नाही, वजा 3, 8 त्रिक 24, चिन्ह समान, 24 मधून 3 गेले 21. अशा पद्धतीने a ची किंमत, पण a ची किंमत विचारलीच नाहीये, तुम्हाला सरळ सरळ म्हटलंय कोणत्या गुणोत्तरात विभाजित करेल. तर किती गुणोत्तर आलं? एकास 3 इन द रेशियो 1:3. हा
तर पहा परत एकदा चौथ्या गणितामध्ये y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो असा प्रश्न आहे. बरोबर आहे का? संकीर्ण 5 मधलं कितवं गणित चाललंय आपलं? चौथं. हा एक्झाम्पल नंबर 3 एकदा चेक करा बरोबर. व्यवस्थित पहा. थ्री एट फाइंड द रेशियो इन विच द सेगमेंट जॉइनिंग 3 8 आणि -9 माइनस सॉरी हियर इज नॉट माइनस. अरे 9 3 -9 3 x बरोबर 3 y बरोबर 8 -9 नॉट माइनस mx2 वजा n3 ओके m नॉट माइनस x बरोबर mx2 अधिक nx1 भागिले m अधिक n. आपलं अंतराचं सूत्र जे आहे ज्याला आपण डिस्टन्स सॉरी अंतराचं नाही सेक्शन फॉर्म्युला ज्याला रेषाखंडाच्या विभाजनाचं सूत्र म्हणतो आपण. बघा m गुणिले x2 x1 y1 x2 हा वजा 9 अधिक n गुणिले x1 किती आहे 3 बरोबर आहे वजा 9 इकडे आला बरोबर आहे m छेद n 3 छेद 9 एकास 3. ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.